लोहगड किल्ल्यावरती सिया गोयलनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याची केलेली हत्या असेल किंवा मग देशामध्ये इतरत्र नववधूंची त्यांच्या जोडीदारानं केलेल्या हत्यांचा पालकांनी आता चांगलाच धसका घेतलाय। खास करून अरेंज मॅरेज करताना भावी जोडीदाराची संपूर्ण कुंडलीच आपल्याला माहित असावी या दृष्टीनं पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे कल वाढलाय। जोडीदारावरती पाळत ठेवून त्यांचं चारित्र्य, त्याला कसलं व्यसन तर नाही ना, त्याची शैक्षणिक पात्रता, कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती, भावी जोडीदारावरील कर्जाचा डोंगर, त्याची प्रेम प्रकरणं या सगळ्याची माहिती काढण्यासाठी पालक खासगी गुप्तहेरांची मदत घेताना दिसून येत आहेत। आणि दरम्यान यावरती मानसोपचार तज्ञ निकिता सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। डिटेक्टिव्सची मदत घेण्याचा विचार उच्चवर्गीय कुटुंब करतात। अशा प्रकारच्या एन्झायटीला अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक या सायकोलॉजिकल कॉन्सेप्टनी आपण समजू शकतो। याचा अर्थ म्हणजे एखादी घटना जर अत्यंत स्पष्ट आणि तिची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेली असेल, असे धोके खरोखर जितके आहेत त्यापेक्षा जास्त सामान्य आहेत असं वाटायला लागतं। जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा बातम्या आणि सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते। त्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टी नजरेस आणल्या जातात। ह्यामुळेच लोकांना वाटतं की अशा घटना जास्त प्रमाणात घडतात। भीतीला कमी करण्यासाठी ट्रस्ट बाय फुल व्हेरिफिकेशन ह्यावर जास्त फोकस केला जातो। आणि लग्न जुळवण्यामध्ये डिटेक्टिव्हची भर पडतीये ती नेमकी कशी आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। केतन अग्रवाल हत्येनंतर पालकांची धाकधूक वाढल्याचं दिसतंय। अरेंज मॅरेज पूर्वी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्यात गुप्तहेरांची मदत घेतली जाते। भावी जोडीदारावर गुप्तहेरांची पाळत ठेवून खात्री करण्यावरती भर आहे। पालक गुपचूप मुलामुलींचं चारित्र्य, व्यसन, उठबस, वर्तन तपासतायत। पत्रिका जुळणं पुरेसं नाही, कुटुंबाचं वळण, पार्श्वभूमी ही अधिक महत्त्वाची ठरते। शैक्षणिक पात्रता, पगार, उत्पन्न, आर्थिक परिस्थिती, कर्जाचा बोजा याचीही तपासणी केली जाते। तर भावी जोडीदाराचा लैंगिक कल जाणून घेण्याचीही डिटेक्टिव्हकडे पालकांची मागणी आहे। लाखो रुपये खर्च करून लग्नापूर्वीच सगळी कुंडली काढली जाते। मिळालेली माहिती गुप्तहेरानं खात्री केल्याशिवाय पुढील हालचाली होत नाहीयेत। तर गुप्तहेराने संशय व्यक्त करताच स्थळं नाकारली जात आहेत। डेटिंग ॲप आणि मॅट्रिमोनी साईटवरून लग्न जुळवताना सतर्कता वाढलेली आहे।